जेवण झालंय, जेवायला चला. कशाची भाजी बनवली? शेपूची भाजी बनवली. तुला माहिती ना मला शेपूची भाजी आवडत नाही म्हणून. मी नाही हो, तुमच्या मेवणीने बनवली. तसं कधी कधी सगळ्या भाज्या खाव्या लागतात, शरीरासाठी आवश्यक असतात. हे प्रभु अहो, तुम्ही मला लग्नाच्या आधी किती बोलायचे ना. हो ना, कधी कधी तर रात्र पण कमी पडायची तुला बोलायला. मग आता बोलायला का जीभ तुटून पडली काय तुमची? हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेम. लवकरच जीवामधून बाहेर पडावं लागेल, नाही तर सुनेच्या डिलिव्हरीचा खर्च आणि बारशाचा खर्च हा आपल्यालाच करावा लागेल. नो 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 नो. मी अजिबात देत नाही तुला. भीत कसं नाही, मला बघायला आता 4-5 लोक संघ घेऊन आलता आणि लग्नाच्या वेळेस 300-400 लोक संघ घेऊन आणतात की नाही? हो. मी बघा एकटी वाघिणी सारखी आले. बाई, फोन पे गुगल पे आल्यापासून माझ्या नवऱ्याच्या खिशात रुपये सुद्धा सापडायला झाला. काय करावा? पैसाच पैसा, पैसाच पैसा, पैसाच पैसा, पैसाच पैसा. नो 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 नो. 2 तासात उरकायचंय म्हणजे लग्नाच्या पंक्तीत मॅगीच वाढायला पाहिजे नाही का? लवकर पण होते. ते घड्याळात किती वाजले बघ बरं. पण मला घडीच कळत नाही की हो. बरं एक काम कर, छोटा काटा आणि मोठा काटा पुढे येते बघून ये. बरं. अहो, दोन्ही काटे घडायचंच आहे की बरं. हे प्रभु हे हरि. पश्चाताप झाला तुमच्यासोबत लग्न करून मला. हो, जसं काय मी लय खुश आहे. तुम्हाला माहिती आहे का किती लांबून लांबून स्थळ येत होती मला. हा, लांबून येतीलच की. जवळच्याला माहिती आहे तू किती भांडकुदळ आहेस ते. मित्रांनो, आधी रस्ते साधी होती तर माणसं पण साधी होती. आता रस्ते डांबरी झालीत तर माणसं पण डांबरट झालीत. बरोबर आहे का नाही? हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ. अहो, तुम्ही तुमच्या मित्रांना असं का सांगितलं की मी चांगला स्वयंपाक करते? अगं, तुझ्याशी लग्न करण्या एखादं चांगलं कारण त्यांना सांगायला नको का? बायकोशी कधीच खोटं बोलू नये, कारण ती तेच प्रश्न विचारते ज्याची उत्तरे तिला आधीपासून माहिती असतात. नो 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 नो. हो, माझ्यासाठी एखादं उखाणं घ्या की. बर घेतो हा. पोतं ज्वारीचं सुईने उसवलं, पोतं ज्वारीचं सुईने उसवलं आणि माझ्या बायकोने मला पावडर लावून फसवलं. बायकोला तिळगुळ देणं ही श्रद्धा आहे, पण तिळगुळ खाऊन ती गोड गोड बोलेलच ही अंधश्रद्धा आहे. पतीचे नाव भलेही शंकर असू द्या, पण तांडव मात्र पत्नीच करते. नो नो नो. लग्नाच्या दिवशी नवरा बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. त्याच दिवसापासून मंगळ त्याच्या पाठी लागतो आणि सूत्र बायकोच्या हाती येतात. नो 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 नो. तुझंच बरोबर आहे. अहो, मी काहीच बोलले नाही. पण अहो, तू काही नाही बोलली नसेल तरी पण तुझंच बरोबर असतं ना. बायका 3 लोकांच्या गोष्टी मनापासून ऐकतात व मान्य करतात. 1 म्हणजे टेलर, 2 म्हणजे पार्लरवाली आणि 3रा म्हणजे फोटोग्राफर. बाकी कुणाच्या पण बापाचं ऐकत नाहीत. कराय का नाही? बायको, ए बायको, हे बघ तुझ्यासाठी नवीन फोन. अय्या, खरं? हो. किती चांगले हो तुम्ही. नो 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 नो. लग्नाच्या आधी तुम्ही काऊन नाही सांगितलं बरं तुम्ही एवढे गरीब आहेत म्हणून? तुला मी आधीच सांगितलं होतं तुझ्याशिवाय माझ्या जीवनामध्ये काही नाही म्हणून. हा, काय माणूस आहे.
तिच्या घरचे म्हणाले होते की आमची मुलगी 2 मिनिटात स्वयंपाक करते. मला नंतर कळालं की ही रोज मॅगी बनवत होती, मॅगी. Oh, no, 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 no. अहो आपलं अरेंज मॅरेज झालेलं आहे. जर लव्ह मॅरेज झालं असतं तर काय फरक पडला असता? काहीच फरक पडला नसता. कारलं तळून खाल्लं काय आणि उकडून खाल्लं काय, कडू ते कडूच लागणार ना. हा, तुम्हाला नागिनीची भीती वाटते का? नाही. का? 7-8 वर्षापासून नागिनी सोबतच राहतोय. जन्म झाल्यावर जेव्हा आपली आई आपल्या डोक्यावर हात फिरवते तेव्हा केस यायला सुरुवात होतात, आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा बायको डोक्यावर हात फिरवते तेव्हा केस गळायला सुरुवात होतात. तुम्ही कधी विचार केलता का तुम्हाला एवढी सुंदर बायको मिळेल? हा, विचार तर केला होता पण नाही मिळाले. मेवणी बायकोपेक्षा लहानच पाहिजे, नाहीतर 2-2 सासूबाई असल्यासारखं वाटतं. अहो हे कसले टमाटे आणलेत असे? अगं मी तर बघून चांगले आणले होतेस. मग सडके कसे निघालेत? तुला पण बघूनच आणलं होतं, जशी तू निघाली. झाडू मारा. मी नाही मारणार. झाडू मारा. मी नाही मारणार. शेवटचं सांगते, झाडू मारा. अहो तुमच्याकडे 2000 रुपये आहेत का हो? नाही ग, माझ्याकडे फक्त 1000 रुपये आहेत ग. पटकन सेंड करा माझ्या अकाउंटला, फोन पेला. मला शॉपिंगला जायचंय. 哎呦我的妈！ 10 रुपयापासून सुरुवात केली ती, आज 10 लाखापर्यंत पोहोचलोय. यात तुमच्या एकट्याचाच हात नाहीये, तर माझा पण तेवढाच हाक आहे. अगं येणे, मी कर्जाबद्दल बोलतोय. यात माझा काही हात नाहीये, तुम्ही तुमचं बघून घ्या. हो, मी खूप जाड झाले का? छे, अजिबात नाही. मग तुमच्या दोन्ही हाताने मला उचला आणि फ्रीज जवळ घेऊन चला, मला आईस्क्रीम खायची आहे. एक काम करतो पिल्लू, तू इथंच थांब, मी फ्रीजच उचलून घेऊन येतो. बायको, अगं काल रात्री माझ्या पाकिटात 20,000 रुपये ते कुठं गेले? काय म्हणलात? अगं काल रात्री माझ्या पाकिटामध्ये 20,000 रुपये होते, ते कुठं गेले? अहो काय म्हणलात ऐकायलाच येत नाहीये. अगं माझ्या पाकिटात 20,000 रुपये कुणी घेतले? खरंच ऐकायला येत नाही तुम्ही काय म्हणलात तर. 1 मिनिट थांबा, तुम्ही इथं बसा बरं. रात्री व्हॉट्सअपला व्हिडिओ कॉलवर कोणाला बोलत होतात? अहो रात्री व्हॉट्सअपवरती व्हिडिओ कॉलवरती कोणाला बोलत होतात? ते ऐकायला येत नाही खरंच यार. व्हॉट्सअप कॉलवरती कोणाला बोलत होतात रात्री? हे तर काहीतरी जागेचा प्रॉब्लेम आहे, खरंच ऐकायला येत नाही. एक काम कर, इथं बस तू. बस इथं बस. No, no, no. लग्न केल्यावर एक हक्काचा माणूस मिळतो भांडायला. काल डॉक्टर सांगत होते माझा बीपी वाढलाय. बीपी म्हणजे काय हो? अगं बीपी म्हणजे बावळटपणा, बावळट. No, 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 no. काल डॉक्टर सांगत होते माझा बीपी वाढलाय. बीपी म्हणजे काय हो? अगं बीपी म्हणजे बावळटपणा, बावळट. No, 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 no. अरे वा, आरोही अभ्यास करते. तुला सायकल चालवता येते का? मला पण गाडी चालवता येते. मम्मी काय चालवते? अहो लग्नाच्या वेळी नवरदेवालाच का घोड्यावर बसवलं जातं, नवरीला का बरं नाही? कारण पळून जाण्यासाठी नवरदेवाला शेवटची एक संधी दिली जाते, त्याच्यामुळे. खावा माझी शपथ, तुम्ही आजपासून दारू पिणार नाही म्हणून. तुझी शपथ मी दारू नाही पिणार. आणि पिलात तर परत तुझी शपथ घ्या.
किती श्रीमंत आहे तू? माझ्याकडे स्वतःच बँक आहे. अरे वा, कोणती बँक आहे? पॉवर बँक. हो ऐका ना, काय? मला हुशार बायको आवडते का समजदार बायको आवडते? मला दोन्ही पण आवडत नाही, मला फक्त तू आवडतेस. हा होय हो. हा बोल ना. मी मागच्या जन्मी काय पुण्य केलं तर काय माहिती, मला तुमच्यासारखा नवरा भेटला. मी काय पाप केलं होतं काय माहिती. जरा नवऱ्याची इज्जत करत जावा. 2 भाकरी कमवायला लय मेहनत लागते. पण मी तर भात खाते की. चिखलात जाऊन जीव देतो मी आता. आई, आपल्या बाबाचं नाव बाबू आहे का? नाही ग माय पिल्लू, आपल्या बाबाचं नाव अण्णासाहेब आहे. मला ती शेजारची काकू असं का म्हणते, बाबू मला लिपस्टिक आणून दे ना. आवडलं काय? आलात का तुम्ही रोडवरती? तुझ्या बरोबर लग्न झालं पण तसं रोडवरच आलोय मी. दिवसभर मोबाईल पाहून पाहून माझे डोळे खराब व्हायला लागले. अरे मग मला बघा जाते. तुम्हाला पाहिले माझं डोकं खराब होतं. दिवसभर मोबाईल पाहून पाहून माझे डोळे खराब व्हायला लागले. अरे मग मला बघा जाते. तुम्हाला पाहिले माझं डोकं. काय हो, कोणाशी बोलताय इतक्या हळू आवाज? अगं बहिणीशी बोलतोय. अहो बहिणीशीच बोलतायत, मग इतक्या हळू आवाजात कशाला बोलायचं? अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय. हॅलो, डॉक्टर साहेब, माझ्या बायकोला कुत्र्यानं चावलंय हो. नाही नाही, बायकोला काही नाही झालं, कुत्र पिसाळ करायला लागले हो. अहो ऐका ना, मी तुमच्या प्रेमात पूर्णपणे वेडी झाली. चल मग कुठं? वेड्याच्या दवाखान्यात. हो ऐका ना, आज खिचडी बनवू का पुलाव बनवू? तू आधी बनव, नंतर आपण त्याला नाव देऊ. अशी कुठलीच गोष्ट नाही जे बायका करू शकत नाही. पुरुषांच्या बरोबरीनेच कामं करतात. हे गप्प बस. असे काही कामं असतात की ते बाय अजिबात करू शकत नाहीत. अशी कोणती कामं आहेत? गप्प राहून दाखव बरं. बोल, माझं चुकलं मान. अहो माझा हा मोबाईल कामच करत नाही, मला दुसरा मोबाईल आणा. अरे तसं तू पण काही काम करत नाही, मी काय दुसरी बायको आणू का? हा हा हा. हा? कुठे चाललात तुम्ही? जाताना देवाच्या पाया पडून जावा, चांगलं होत असतं. अरे आपल्या लग्नाच्या दिवशी गावातल्या सगळ्या देवाच्या पाया पडलो, कुठं मला चांगलं झालं? माझं ना लहानपणापासून एक स्वप्न होतं, नवऱ्याची खूप सेवा करायची. का करत नाहीस मग? लहानपण संपलं, स्वप्नही संपली.